नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा सुद्धा विषय आहे महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्वप्नामध्ये जर आपल्याला सापांची जोडी दिसली तर. मित्रांनो, सापाचे अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, पण मला प्रश्न विचारण्यात आला की जर सापाची जोडी स्वप्नात दिसली तर त्याचा काय अर्थ होतो किंवा कुठले संकेत असतात. मित्रांनो, सापाचे जर स्वप्न तुम्ही बघितलं मित्रांनो, तर त्यामध्ये काही लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात, आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. म्हणजे जे सकारात्मक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी भोलेला किंवा शंकराला मानणारी जी माणसं असतात, त्यांना जर साप वगैरे दिसला तर तो शुभ मानला जातो, कारण ते भक्त असतात. आणि अशा भक्ताला जर साप दिसला, त्यातल्या त्यात जर पिंडीवर तो साप वगैरे दिसला, मंदिरात दिसला, तर काहीतरी आध्यात्मिकच नाही तर त्याच्यावरती, त्याच्या घरावर, कुटुंबावर, त्याच्या स्वतःवरती देवाची कृपा असते किंवा आशीर्वाद असतो असं मानतात, लक्षात घ्या. परंतु जनरली सापांचं मी बघितलेलं आहे मित्रांनो. साप हे दोन महत्त्वाचे विषय असतात. एकदा एखादा माणसाला लैंगिक ज्या गोष्टी असतात, लक्षात घ्या, त्या अतृप्त असेल, असमाधानी असेल, तर अशा माणसांना बऱ्याच वेळेला सापाचे स्वप्न पडत असतात. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की जर कोणाचं शत्रुत्व असेल तुमच्याचं, कोणी तुमच्यावर डूक धरलेलं असेल, कोणी तुमच्या वाईटावर असेल किंवा तुम्हाला तुमचं भलं बघवत नसेल किंवा तुम्हाला जर शत्रू निर्माण झाला असेल तर मित्रांनो तेव्हा साप दिसतात. मग त्या सापाचे अनेक प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये काळे असतात, हिरवे असतात, पांढरे असतात. जनरली जे रेअर प्रकारचे साप असतात ते त्याच्यामध्ये, कारण ते असे दिसत नाही जनरली, पण जर स्वप्नात दिसलं तर ते आपण म्हणतो का लक्ष्मी किंवा चांगल्या प्रकारचा योग आहेत, लक्षात घ्या. आणि मग आता हे सापांची जर जोडी दिसली तर काय होतं, लक्षात घ्या. सापांची जोडी दिसणं म्हणजे काय होतं माहिती का, माणूस डिस्टर्ब होणं, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होतील असं ते म्हणतात. परंतु याच्यामध्ये बी जे प्रेमिका असतात किंवा ज्यांना इंटरकास्ट मॅरेज करायचं असतं वगैरे, अशा लोकांसाठी मात्र हे स्वप्न शुभ मानलं जातं, लक्षात घ्या. काही लोक म्हणतात की हे जे यांची प्रणय क्रीडा असते सापांची वगैरे, ती बघू नये, ती जर आपल्याला दिसली तर त्याच्यामुळे थोडे संकट वगैरे अडचणी येतात असं मानलं जातं. पण जनरली जर नैसर्गिकरित्या सापांचं जर तुम्हाला अशी जोडी दिसेल, स्वप्नामध्ये दिसेल, ते वेगवेगळ्या ठिकाणी, जर तुम्हाला ही घरामध्ये दिसेल तर घरामध्ये घटस्फोट वगैरे किंवा अशा वादविवाद वगैरे वाढतील वगैरे. शेतामध्ये वगैरे जर दिसला तर त्यावेळेला शेतामध्ये काही पीक, अन्नधान्याचं कमी उत्पादन होईल असं म्हणतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळं साप हा कोणत्या प्रकारचा होता, कुठल्या कलरचा होता याच्यावर सुद्धा आहे. पांढरा साप, जसं मगाशी म्हटलं, रेअर जर साप असतील तर ते स्वप्न असे शुभ प्रकारात मोडतात वगैरे. काळे जे साप असतात अतिशय, त्यांचे जर आपण जोडी बघितली, सापांची जोडी जाताना काळ्या सापांची, तर मित्रांनो हे काळ्या सापांची जोडी जी असते ती सुद्धा आपल्याला संकट निर्माण करणारे, अडचणी निर्माण करणारे असतात. त्याच्यानंतर हे जर नाग असते, नागाची जोडी जर तुम्ही पाहिली, लक्षात घ्या, ती नागाची जोडी फक्त घरामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये बघितलं तर ते अशुभ मानले जातात. पण जनरली निसर्गात वगैरे तुम्ही नागाची जोडी जर बघितली असेल तर ते काय अशुभ स्वप्न नाही आहे आणि ते मानायचं काही कारण नाही, लक्षात घ्या. साधारणतः आध्यात्मिक वृत्तीचे आणि जनरल अशा प्रकारचे स्वप्नाचे तुम्हाला मी सांगितलं, लैंगिक भावनांशी सुद्धा संबंधित आहे, आस्तिक नास्तिक या संदर्भात सुद्धा आहेत मित्रांनो. पण जनरली काय होतं मित्रांनो, थोडंसं शत्रुत्व जर निर्माण झाले असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला साप दिसतात वगैरे. आणि सापाची जोडी दिसले नंतर अशी कोणीतरी दोन मोठे प्रबळ शत्रू किंवा असे कोणी दुसऱ्या एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आहेत ते तुमच्यावर जळतात किंवा ते माणसं त्यांना तुमची भलं झालेलं, मोठं झालेलं त्यांना पाहवत नाही. मग आपल्याला असे संकेत मिळतात, तर त्यापासून आपण ती काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो. त्यामुळे हा होता मित्रांनो सापाची जोडी जर तुम्हाला स्वप्नात दिसेल तर त्याचा अर्थ, त्याचे संकेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.